जन्म देणारी आई कुठली आणि वागवणारवाली आई कुठली. तर मी मित्रांनो माझ्याबद्दल तेच सांगत आहे की मी लहानपणापासून जवळपास 1 वर्षाचा असेल तेव्हा एक. नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा सर्व तर मजेत असणार. तर आज विशेष व्हिडिओ आहे. आजचा व्हिडिओ घरचं फॅमिलीवर आधारित आहे. तर तुम्ही फॅमिली बघितलीच आहे, माझी आजी, आई आणि आता दुसरी आई व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर नेमके सख्खी आई कुठली, तर याच्यावर व्हिडिओ आधारित राहणार आहे माझा आजचा. तर बा तुम्ही खूप वेळा कमेंट करता किंवा तुझी फॅमिली दाखव, काय कर म्हणजे कशी आहे तुझी फॅमिली. तर त्याच्यावरची हा व्हिडिओ मी घेतलेला आहे. त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगतो की बा आजचा व्हिडिओ त्यामध्ये तेच सांगणार आहे किंवा जन्म देणारी आई कुठली आणि वागवणारवाली आई कुठली. तर मी मित्रांनो माझ्याबद्दल तेच सांगत आहे की मी लहानपणापासून जवळपास 1 वर्षाचा असेल तेव्हा एका आईनं म्हणजे दुसऱ्या आईकडे मला समजा वागवायला वगैरे असं दिलं होतं. तेव्हापासून मी लहानपणापासून दुसऱ्या आईकडे राहतो. म्हणजे दत्तक दिल्याने म्हणा किंवा मग एका प्रकारे सहज म्हणा किंवा या आईला. नमस्कार मित्रांनो, हॅलो, कशा आहात सर्वात. तर बघा आज व्हिडिओ आहे आजीवर. आजी आलेली आपल्या व्हिडिओमध्ये. नमस्कार करा इकडे सर्वांना. आजी नमस्कार. आजीचा नमस्कार घेतलेला आहे. आजीचा नमस्कार तुम्हाला बऱ्याच वेळा भेटत असं आपल्या व्हिडिओमध्ये, कारण चांगल्या प्रकारे करतात सर्व. आणि तुम्हाला सांगतच आहे 2 दिवसाआधीच कालच्या व्हिडिओमध्ये पण की आजी आपल्यासाठी इकडं कशासाठी आलेले आहेत, तर सर्व काही सांगितलेलं आहेत. आणि आई पण आहे आपल्या व्हिडिओमध्ये आज. नमस्कार करा इकडे सर्वांना. आईचा नमस्कार घेतला आपण. आता म्हणसाल नमस्कार काय करताय, तर आमचा व्हिडिओ सुरुवातच इथून असते, त्याच्यामुळे आम्ही नमस्कार घेतो. तर आई पण आलेली आहे. तू कर नमस्कार इकडे. आई पण आली आहे, नमस्कार करा. तर मित्रांनो बघा, तुम्ही खूप दिवसापासून म्हणत होते की बा तुला भाऊ वगैरे किती आहे आणि ओमभया कोण आहे. तो ओमभया माझा मामभाऊ आहे, मला सांगितलंच आहे. आणि आईचं मामभाऊ म्हणजे आईच्या भावाचा मुलगा, म्हणजे हे इकडं माझा मामभाऊ असं सांगितलेलं आहे मी. आणि विशेष म्हणजे आजचा व्हिडिओ तुम्हाला हेच सांगायचं आहे की बा तुम्ही नेहमी म्हणता की भाऊ किती आहे. तर मला 4 भाऊ आहे. कारण मी हे सांगायचं होतं, मला कन्फ्युजन आहे आणखी पण की बा सख्खी आई कोणती अशा प्रकारचं मी व्हिडिओ घेणार नव्हतो, पण खूप दिवसात चालू होतं माझं एकतर व्हिडिओ घ्या म्हणून. तर मी जवळपास किती वर्ष झाले इकडे राहतो. 30 वर्ष. हां, जवळपास 25-30 वर्षापासून. मी जेव्हा 1 वर्षाचं असेल तेव्हा या आईपासून राहतो, या आईकडे राहतो. या आईनं वागवलेलं आहे म्हणून या आईला मी आई म्हणतो. आणि जस्ट ही आई म्हणजे ही जन्म देणारी आहे, म्हणजे आईनं जन्म दिलेला आहे लहानपणापासून. तरी मला आठवत असेल का किंवा मी जेव्हापासून इकडे राहतो इकडं नाही आठवत ना. तर बघा मित्रांनो, मी जेव्हा 1 वर्षाचा असेल कमसे कम तुम्हाला सांगितलं आहे की तेव्हापासून या आईनं या आईनं इकडे राहतो मी दत्तक दिल्याने. पण नावानं वगैरे राहत नाही, तर तसंच दत्तक राहतो. बऱ्याच वेळा म्हटलं की बा दाखव की नाही व्हिडिओमध्ये, पण आज हा व्हिडिओ स्पेशल घेतलेला आहे. तर बघा, ही माझी आई जन्म देणारवाली, म्हणजे लहानपणापासून जन्म वगैरे दिला आणि या आईनं वागवलं. तर तुम्हाला सांगतो की हे लहानी आई आहे म्हणजे जन्म देणारवाली, आणि मोठी आई आहे म्हणजेच मी आई म्हणतो कंटिन्यूमध्ये व्हिडिओमध्ये, आणि तशी पण आई म्हणतो लहानपणापासून. तर आजी तुम्ही काय म्हणसाल याच्यावर. लहानपणीपासून तिनं परत पाय केला, सांभाळलं किंवा चांगलं व्हा त्याच्या पाहिजे मा बी चांगलं असं मस्त राहायचं आनंदाने. असंच आशीर्वाद आहे आजीचा. आई ताई. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारचं सर्व असतेच. बऱ्याच वेळा म्हणतात जन्म देणारवाली आई आणि वागवणारवाली. तर मला दोन्ही आईचं प्रेम भेटलेलं आहे, त्यामुळे मी दोन्ही आईला मानतो. कारण हे असतेच आपल्या प्रकारे वेगवेगळ्या ठिकाणी. तर बाकीचं कसं असतं, सर्वाला एक आई म्हणतात, पण मी किस्मतवाला आहे म्हणून मी स्वतःला चांगलं मानतो. मला दोन्ही आईचं प्रेम भेटलेलं आहे. आणि असंही नाही की अंतर वगैरे काही नाही आहे की ही आई म्हणेल किंवा ती आई म्हणेल, असं काही नाही. आज पण ही आई पण तेवढंच प्रेम देते आणि ही आई पण तेवढंच प्रेम देते. तर हा व्हिडिओ यासाठीच घेतलेला स्पेशल मी की बा नेमकी तुमची कमेंट होती की तू अहो काहो बऱ्याच वेळा म्हणतो आईला, पण तसं काही नाही आहे. आणि बरेच जण हे पण म्हणत होते किंवा तुझी सख्खी आई कुठली ते पण विचारत होते. तर मग मी सख्खी आई दोन्ही आहे मला, असं मी मानत नाही सख्खी आई कोणती. तर दोन्ही आई आहे मला, फक्त एक जन्म देणारी आई आणि एक वागवणारी आई, अशा प्रकारे 2 आई आहेत मला. मी किस्मतवाला म्हणतो.
तर बऱ्याच वेळा चालू आहे. आणखी बाकीचे व्हिडिओ पण येणार आहे तुम्हाला याच्यावरतीच आधारित, की बरेचसे प्रॉब्लेम येतात. पत्रिके वगैरे पण छापणार आहे, त्यामध्ये पण नावाचा प्रॉब्लेम येणार आहे. तर त्यावेळेस पण तुम्हाला क्लिअर करणार आहे हा विषय. पत्रिकेवरती नाव कोणी आईचं लागणार आहे तर हे स्वाभाविक आहे, सहज चालणारा विषय आहे. पण तुम्हाला तरी कसं काय घडतं, काय होते तर ते तुम्हाला सांगणार आहे. म्हणजे त्या 1-2 दिवसात, म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये येऊ शकते काम पडलेला पत्रिकेवरचा. तर पत्रिका कशी वगैरे छापणार आहे, काय करणार आहे. तर तुला काय वाटते, तुला काय म्हणायचं आहे? मला काय चांगलंच आहे. पण इकडे राहिलं तिकडे राहिलं तेच आहे, तिकडे राहिलं तेच आहे ना. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारचं असते. तर मी दाखवणार नव्हतं, पण चला म्हटलं आज हा व्हिडिओ घ्यावा. बऱ्याच वेळा कमेंटमध्ये येतात, तुम्ही काय म्हणता, कुठं राहता, तुम्हाला भाऊ किती आहे. तर बघा, आईला 4 मुलं होते. म्हणजे मला 3 भाऊ होते. 3 भाऊ आहेत आणि मी चौथा, म्हणजे असे 4 जण आहे. पण मी लहानपणापासून या इकडे राहतो. त्याच्यामुळे तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये म्हणता की दादा तुला किती भाऊ आहे. तो भाऊ व्हिडिओमध्ये सांगतो पण दाखवत नाही. तर तुम्हाला 1-2 वेळा दाखवलेला आहे मी. बऱ्याच वेळा एक आलेला आहे. पण एका दमान जेव्हा येईल लग्नात नाही त्यावेळेस सर्व जणांना दाखवणार आहे, सर्व फॅमिली. तर अशा प्रकारची जी फॅमिली आहे माझी, सर्व फॅमिली तुम्हाला दाखवणार आहे. तर जास्त दिवस लागणार आहे, थोडेसेच राहणार आहे. तुम्हाला काय वाटते? काहीच नाही ना. तर बघितलं तुम्ही, म्हणजे जवळपास मी 3 नंबरचा आहे. माझ्यापेक्षा 2 मोठे आहे आणि 1 लहान आहे. असे आम्ही 4 भाऊ आहे. तर बऱ्याच वेळा सांगतो मी लहान भाऊ, मोठा भाऊ आणि मोठा भाऊ कोणता 2 नंबरचा, 1 नंबरचा असं सांगतो मी बऱ्याच वेळा. तर ते तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, पण जेव्हा प्रॉपर तुम्ही पासाल त्यावेळेस तुम्हाला समजणारच आहे. आणि 2 नंबरचा भाऊ सांगितलंच होतं मी, जेव्हा आपण ओमबाईच्या घरी गेलतो तेव्हा वहिनी म्हटलं होतं. त्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं 2 नंबरची वहिनी कुठली. तर आणि याच्या आधी पण मनस्वीचा वाढदिवस वगैरे झाला होता. तर मनस्वी मोठ्या भावाची मुलगी आहे, त्याची मम्मी वगैरे आली होती व्हिडिओमध्ये, ते पण आले होतं, दादा पण आला होता. तर अशा प्रकारचं सर्व काही फॅमिली आहे. तर ते फॅमिली तुम्हाला दाखवणारच आहे थोडं, कारण एका व्हिडिओमध्ये बसणार नाही. आणि सांगायचं झालं तर काही दिवसातच आपले प्रोग्राम चालू होणार आहे लग्नाची. लग्नासाठी काही तयारी वगैरे काही केली का नाही? काहीच नाही केली सध्या. बघा असं आहे, 1 महिना बाकी आहे. 1 महिन्यात काय काय तयार करायचं? म्हणजे आता 15 दिवसांनी करू सगळं. म्हणजे असं काही राहिलेलं नाही जास्त. मग आजी मस्त आहे. आजीचा एकच व्हिडिओ असतो प्रत्येकानं म्हणणं असते आजीचं की बा या नाताचं लग्न झालं आणि या नाताचं लग्नाला आलेली आहे ना आजी. मग आता कधी जायचं जालन्याला? आता नाताचं लग्न झालं की आनंद झाला. जालन्याला कधी जायचं? लग्न झाल्यावर आहे ना. लग्न झालं थांबायचं इथं, आम्हाला चांगलं वाटते. जवळपास आजी मित्रांनो, आजीला जवळपास झालेलं आता 15 वर्ष. 15 वर्षापासून आजी इकडे राहतं. तर चांगलं आहे. त्याच्यामुळे मला पण सहाय्य झालं, सर्व झालं. आजी होती म्हणून खूप झालं. तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये म्हणता की आजी कधी इकडं असते, कधी तिकडं असते. तर आजी इकडं लेकीच्या घरी राहते. म्हणजे बऱ्याच वेळा मी बाहेर वगैरे राहतो, बाहेर घेऊन जातो. तर मग आईला सोबत कोण नसते, मग आई राहते बऱ्याच वेळा. म्हणजे आईची आई, माझी आजी. आणि सांगायचं झालं तर तिकडं मामाच्या घरी सर्वजण असतात, तर फॅमिली वगैरे. तर आजीचा चक्कर चालूच राहते तिकडे बऱ्याच वेळा. त्याच्यामुळे आजीला पण काही वाटत नाही. येणं जाणं चालूच राहते. तर चला मित्रांनो, बाकीचा व्हिडिओ तुम्हाला सांगणार आहे परत. दुसरा व्हिडिओ कशावर आधारित राहणार आहे. हा व्हिडिओ इथं संपलेला आपला. इकडंच बाय करा सर्वांना. मग तर मित्रांनो, आता तुम्ही समजून घ्या नेमके आईचा प्रॉब्लेम. तुम्ही उद्या आणखी कन्फ्युजन होता की तुम्ही बऱ्याच वेळा म्हणता की ही आई ती आई. तर अशा प्रकारचा जन्म